Hello everyone. Today we are going to study ECG. ECG is nothing but the electrocardiograms. Electrocardiograms are the recording of electrical activity of heart. Today we will see conduction system of heart, ECG leads and recording, and normal ECG. Students, so we can see in this image an image of heart consisting of right side and left side. Right side is shown by blue color, which consists of impure blood. Right atrium, right ventricle consists of impure blood. Left atrium and left ventricle consist of pure oxygenated blood. The conduction system of heart generates the electrical impulse. म्हणजेच इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट झाल्यावर हार्ट आपलं कॉन्ट्रॅक्ट करतं आणि त्याच्या एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये ब्लड पास होऊ शकतो. आपल्याला इम्प्युअर ब्लड हे ऑक्सिजनेट करण्यासाठी राईट साईडमधून ब्लड लंग्समध्ये जातं, वेरॅज लंग्समधून ब्लड ऑक्सिजनेट झाल्यावर ते लेफ्ट साईड, दॅट इज लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये कलेक्ट होतं. फायनली आपल्याला लेफ्ट वेंट्रिकलमधून पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय द्यायचं आहे. त्यासाठीची ही कंडक्शन सिस्टममध्ये इम्पल्स जनरेट झाल्यावर ते रिस्पेक्टिव्ह चेंबर्सला कॉन्ट्रॅक्ट करायला मदत करतं आणि ब्लड पुढे ढकललं जातं. तर आता आपण कंडक्शन सिस्टम बघूयात. इट स्टार्ट्स फ्रॉम द SA node and further the impulse is carried from SA node to AV node, bundle branches, and this bundle branches are divided into very small Purkinje fibers which are not mentioned in the image, but it is the extension of bundle branches breaking down into tiny fibers. The SA node, it is also known as pacemaker of heart, म्हणजेच तिथे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जनरेट होतं, जी आपली नॉर्मल हृदयाची गती आहे रेंजिंग फ्रॉम 70 to 90 beats per minute इज जनरेटेड ॲट SA node. इथे इम्पल्स जनरेट झाल्यावर दीज आर कंडक्टेड टू AV node. हे दोघं पण राईट एट्रियममध्ये असतात. आता एट्रियमला तर कंडक्शन सिस्टममधून इम्पल्सेस भेटले, ह्यामुळे एट्रिया कॉन्ट्रॅक्ट करतील. एट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ते ब्लड आपल्या वेंट्रिकल्सला पोहोचतं. फायनली पूर्ण बॉडी आणि लंग्सला सप्लाय करण्यासाठी आपल्याला वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन महत्त्वाचं आहे. ह्यासाठी इम्पल्सेस आर कॅरीड फ्रॉम AV node टू बंडल ऑफ हिस टू इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. आता आपल्याला जे दिसतं आहे की बंडल ऑफ हिस एंड होतं आहे दोन वेंट्रिकल्सच्या मध्ये, दॅट इज द इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. इंटरवेंट्रिक्युलर सेप्टममध्ये राईट आणि लेफ्ट साईडसाठी रिस्पेक्टिव्हली राईट आणि लेफ्ट बंडल ब्रांचेसमध्ये हे बंडल ऑफ हिस डिवाईड होतात. And after getting divided into bundle branches, it is further divided into very tiny Purkinje fibers, which are not shown in this image, but it does. Now let us know about ECG leads. There are 12 standard ECG leads, 6 are limb leads and 6 are chest leads. Now, as you can see in the slide, limb leads consist of bipolar and augmented. These are the two types of limb leads, bipolar limb leads and augmented limb leads. Bipolar म्हणजे ह्याला दोन पोल असतात, एक पॉझिटिव्ह पोल, एक नेगेटिव्ह पोल डिरेक्टली. आता जे वरच्या 3 इमेजेस आहेत 1, 2 आणि 3 लेबल केलेल्या, हे नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह साईड जे ॲक्सिस जातं आहे त्याची डिरेक्शन दाखवत आहेत. तर लीड 1 त्याचं नेगेटिव्ह साईड आहे राईट हँड आणि त्याची पॉझिटिव्ह साईड आहे लेफ्ट हँड. जे आपल्याला दिसतं आहे, जे आपण जर प्रोट्रॅक्टर धरलं तर त्याच्या 0 डिग्रीजमध्ये ह्याचं डायरेक्शन दिसतं. तो लीड 1 रेंजिंग फ्रॉम राईट हँड टू लेफ्ट हँड. लीड 2 जसं आपण बघतो आहे, that starts means its negative pole is on the right hand, whereas its positive pole is on the left leg. म्हणजेच ह्याचे जे काही डायरेक्शन आहे दॅट रेंजेस फ्रॉम राईट हँड टू लेफ्ट लेग. तिसरं जे इमेज आहे त्यामध्ये आपल्याला थर्ड लीडची प्लेसमेंट कळते. थर्ड लीड
is from left hand and it is directed towards the left foot. हे झाले बायपोलर लिम्ब लीड्स हॅव्हिंग वन पॉझिटिव्ह अँड वन नेगेटिव्ह पोल. आता त्याच्या खाली आपण बघतोय 3 इमेजेस विच हॅज ऑगमेंटेड लीड्स. ऑगमेंटेड म्हणजेच त्याचं जे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे ते ऑगमेंट केलं गेलं आहे फॉर फाईन रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये एक न्यूट्रल पोल असतं, त्यामुळेच त्याला ऑगमेंटेड असं म्हणलं गेलं आहे. द फर्स्ट इमेज आपल्याला दिसतं आहे की ऑगमेंटेड लीडचं फर्स्ट AVF म्हणजेच फूट, त्याचं एक पोल इज प्रेझेंट ऑन द लेफ्ट फूट. L म्हणजेच लेफ्ट लिम्ब. लेफ्ट लिम्ब म्हणजे इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द लेफ्ट हँड. तिसरा इमेज हॅज AVR. R means right, hence its one lead is directed to the right hand. आता आपण जेव्हा ECG काढतो एखाद्या व्यक्तीचा, तेव्हा आपण लीड्स कशा प्लेस करतो त्याचं ह्या डायग्राममध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. AVR आपण युजली राईट हँड ऑफ द पेशंटला लावतो. त्यानंतर न्यूट्रल और N पोल असतं जे की ब्लॅक कलर्ड असतं नॉर्मल ECG लीड्समध्ये, ते आपण राईट लेगला कनेक्ट करतो. AVF लेफ्ट लेग अँड AVL इज ऑन द राईट हँड, इज ऑन द लेफ्ट हँड. आता हे झाल्या लिम्ब लीड्स. नाव लेट अस स्टडी द चेस्ट लीड्स. Chest leads are along the horizontal plane and we put them on the chest. Chest leads 6 प्रकारचे असतात, V1 to V6. V1 and V2 denotes the right side of heart. V3 and V4 denotes the interventricular septum, म्हणजेच 2 ventriclesच्या मधली जागा जिथून आपण बघितलं होतं की लेफ्ट आणि राईट बंडल ब्रांचेस पास होतात. V5 and V6 consist of left side of heart. Now let us study the placements of lead. V1 म्हणजेच the first chest lead. ही असते 4th intercostal space. जर आपण वरून काउंट केलं, intercostal space is the space between the 2 ribs. आता आपल्याला डायग्राममध्ये रिब्स क्लिअरली दिसतात आणि त्याच्या खालीच इंटरकोस्टल स्पेस असतात. आता जसं आपल्याला दिसतं आहे, जे रेड कलरचं V1 लिहिलेलं आहे ते 4th इंटरकोस्टल स्पेसमध्ये दिलेलं आहे. अँड V1 इज प्लेस्ड इन द 4th इंटरकोस्टल स्पेस लिटल बिट टुवर्ड्स द राईट ऑफ स्टर्नम. V2 इट इज प्रेझेंट इन 4th इंटरकोस्टल स्पेस लिटल बिट टुवर्ड्स द लेफ्ट ऑफ स्टर्नम. ठीक आहे. V1 आणि V2 प्लेस केल्यावर आपल्याला डिरेक्टली V4 प्लेस करायचं आहे. V4 is placed in the 5th intercostal space at mid-clavicular line. Mid-clavicular line म्हणजेच आपला जो मोठा कॉलर बोन असतो त्याचं मिड पॉईंट जर आपण घेतलं तर त्याला मिड क्लॅव्हिक्युलर लाईन असं म्हणतो. तर आपल्याला V4 हे मिड क्लॅव्हिक्युलर लाईनमध्ये प्लेस करायचं आहे टुवर्ड्स द लेफ्ट साईड. नंतर V2 आणि V4 मधली जी जागा आहे तिथेच आपल्याला सेंटरला V3 प्लेस करायचं आहे. So now we have V1, V2, V3 and V4 placed on the chest of patient. आता आपल्याला पुढची जी लीड आहे V5. V5 is placed at the level of V4 at left anterior axillary line. मिड क्लॅव्हिक्युलर लाईनमध्ये आपण V4 प्लेस केलेलं आहे. जसं की आपल्याला इमेजमध्ये दिसतं आहे की क्लॅव्हिकलच्या मिड पॉईंटपासून जी घेतली गेली आहे लाईन त्याला आपण V4 प्लेस केलं आहे. आता त्याच इंटरकोस्टल स्पेसमध्ये थोडंसं लॅटरली जाऊन अँटिरियर ॲक्झिलरी लाईन येते. अँटिरियर ॲक्झिलरी लाईनमध्ये आपल्याला V5 ही लीड प्लेस करायची आहे. अँड द फायनल लीड V6 इज प्रेझेंट ॲट मिड ॲक्झिलरी लाईन. ठीक आहे. V4, V5, V6 हे आपल्याला एकाच इंटरकोस्टल स्पेसच्या प्लेनमध्ये प्लेस करायचं आहे. V4 being at the mid clavicular line, V5 being at the anterior axillary line. Anterior axillary line म्हणजेच ॲक्झिलाच्या एकदम एंटिरियर बॉर्डर असलेला प्लेन. V4, V5, V6. ठीक आहे. आता आपलं सगळे चेस्ट लीड्स प्लेस करून झालेले आहेत अँड दिस इज द करेक्ट मेथड टू प्लेस द चेस्ट लीड्स.
Now let us study normal ECG. This is the strip showing ideal normal ECG. हा जो ECGचा पेपर आहे that is divided into various small and large boxes. Each large box has 5 small boxes and each large box consists of 0.2 seconds. ठीक आहे, एक लार्ज बॉक्समध्ये 5 छोटे बॉक्स असतात. एक लार्ज बॉक्स 0.2 सेकंडचा आहे, तर 5 छोटे बॉक्स असल्यामुळे एक स्मॉल बॉक्स 0.04 सेकंडचा मिळेल आपल्याला. आणि जे व्होल्टेजमध्ये वाय ॲक्सेसवर दिलेलं आहे तर 10 स्मॉल बॉक्सेस म्हणून मिळून 1 मिलीव्होल्ट असं होतं. 10 small boxes consist of 1 millivolt. One small box on the y-axis will consist of 0.1 millivolt. हे व्हॅल्यूज सध्या तुम्ही लक्षात असू द्या. इन फ्युचर वी विल स्टडी द ECG abnormalities. त्यामध्ये वी विल नीड टू मेजर द voltage and time period for each wave to detect the abnormality. ठीक आहे, ECG पेपर हा तुम्हाला क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊयात. ECG consists of P QRS complex T wave. Now let us study the process in which these waves are recorded. आता जसं आपल्याला ह्या इमेजमध्ये एक रेड ॲरो दिसतो आहे. दिस रेड ॲरो इज बिफोर द पी वेव. ठीक आहे, ह्याचा अर्थ आहे की एस ए नोडमधून जेव्हा इम्पल्सेस जनरेट होतात तो जो क्षण असतो तो पी वेवच्या एकदम स्लाइटली आधीचा क्षण असतो आणि दॅट इज डिनोटेड बाय दिस रेड ॲरो. एस ए नोड जसं आपण बघितलं इज अ पेस मेकर ऑफ हार्ट लोकेटेड इन राईट एट्रियम विच इनिशिएट्स द कार्डियक इम्पल्स. एकदा इम्पल्स ट्रिगर झाली की पुढे जाऊन इट गिव्स राइज टू पी वेव. पी वेव इज द वेव जनरेटेड बाय एट्रियल डीपोलरायझेशन अँड इट डिनोट्स द एट्रियल कॉन्ट्रॅक्शन. पी आणि क्यू आर एसच्या मधला जो भाग असतो दॅट इज डिनोटेड फॉर ए व्ही नोड. AV node, it slows the depolarization of atria, connects atria and ventricles electrically. जेव्हा एस ए नोडमधून ए व्ही नोडमध्ये इम्पल्सेस जातात आणि ए व्ही नोडमधून ते पुढे जाण्यासाठी बंडल ऑफ ब्रांचपर्यंत येतात, तिथे थोडासा पॉज येतो अँड दॅट इज डिनोटेड बाय दिस गॅप दॅट इज PR सेगमेंट. QRS complex, it denotes ventricular depolarization and begins in the bundle of His. थोडक्यात आपण बघूयात ventricular depolarization that is initiated in the bundle of His. जसं आपण बघितलं bundle of His is initiated after the AV node. So from the bundle of His it gets divided in the left bundle branch and right bundle branch and supplies left and right ventricle respectively, which is further conducted to Purkinje fibers. Ventricular depolarization consists of QRS complex, of which Q is the first downward wave of the complex, R is the upward wave of the complex, and S is again the downward wave preceded by the upward R wave. आता आपण QRS बघितलं म्हणजेच ventricular depolarization बघितलं. After ventricular depolarization there is contraction of ventricle and the blood is pumped out of the heart. After contracting the heart needs to relax and after the depolarization follows the repolarization to relax the cardiac muscle. ह्यासाठीच ST segment that is S to T wave that initiates the plateau phase of ventricular repolarization, and the T wave it denotes the rapid phase of ventricular repolarization. इथे एक U wave दिसते, छोटीशी wave after the T wave, but its significance will be discussed later in the course.
आता आपण नॉर्मल ई सी जी आणि त्याचे वेव्स बघितले. इट कन्सिस्ट्स ऑफ पी वेव, क्यू आर एस कॉम्प्लेक्स अँड टी वेव. लेट अस रिवाइज. पी वेव डिनोट्स atrial depolarization, QRS complex denotes ventricular depolarization, and T wave denotes ventricular repolarization. Now let us study the rhythm of heart. Normal sinus rhythm म्हणजे काय? Normal sinus rhythm म्हणजे each P wave is followed by QRS complex. म्हणजे एट्रियल कॉन्ट्रॅक्शन नंतर वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होणे. पी वेव फॉलोड बाय क्यू आर एस कॉम्प्लेक्स, दॅट इज द नॉर्मल सायनस रिदम अँड इट इज रेग्युलर. Normal heart rate ranges from 60 to 100 beats per minute. Heart rate less than 60 beats per minute is termed as sinus bradycardia. Sinus bradycardia means heart rate less than 60 beats per minute. ह्याचे बरेच कॉजेस असू शकतात. फॉर एक्झाम्पल एक्सेसिव्ह वेगल स्टिम्युलेशन, एसे नोडल इश्चेमिया, दॅट इज सायनो एट्रियल नोडला जर काही इंजुरी झाली, त्याचं ब्लड सप्लाय कमी झाला, त्याची ॲक्टिव्हिटी कमी झाली, तर ते कमी इम्पल्सेस ट्रिगर करणार. असं कधी होऊ शकते जेव्हा एखाद्याला हार्ट अटॅक आला, मायोकार्डियल इन्फाक्शन झालं, हार्टचा ब्लड सप्लाय कमी झाला, तसेच त्याचं इम्पल्स जनरेट करण्याची कॅपॅसिटी कमी होते. नाव हार्ट रेट इफ इट इज मोर दॅन 100 beats per minute, that is termed as sinus tachycardia. Sinus tachycardia results from pain or anxiety, congestive heart failure, volume depletion, पेरिकार्डायटिस, क्रोनोट्रोपिक ड्रग्स और डोपामिन. हे कॉजेस थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा. बट ॲज आर कोर्स इज इन रिलेशन टू नॉर्मल ई सी जी अँड ई सी जी रीडिंग्स फॉर अ टेक्निशियन, वी विल स्टडी दीज डिटेल्स लेटर. नाव हाऊ टू मेजर द हार्ट रेट. आता तुम्हाला एखादा ई सी जी दिला, तुम्ही कसं डिसाईड करणार त्याला ब्रॅडिकार्डिया आहे, टॅकिकार्डिया आहे का नॉर्मल आहे? त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले हार्ट रेट कॅल्क्युलेट करावं लागणार. हार्ट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी देर आर वेरियस मेथड्स, बट आय विल सजेस्ट द सिम्पलेस्ट ऑफ देम. आता आपण जसं बघितलं ई सी जी पेपरमध्ये देर आर स्मॉल बॉक्सेस अँड लार्ज बॉक्सेस. तर आपल्याला एक काम करायचं आहे, 2 आर वेव्ह सिलेक्ट करायची आहे. 2 आर वेव्ह सिलेक्ट केल्यानंतर त्या दोघांमधले स्मॉल बॉक्सेस काउंट करायचे. स्मॉल बॉक्सेस काउंट झाल्यावर त्याला 1500 ला स्मॉल बॉक्सेसने डिवाईड करायचं. दॅट इज 1500 डिवायडेड बाय नंबर ऑफ स्मॉल बॉक्सेस बिटवीन 2 आर वेव्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल देर आर 25 स्मॉल बॉक्सेस, जसं की इमेजमध्ये दिलेलं आहे. तर 25 स्मॉल बॉक्सेस इन बिटवीन दीज 2 आर वेव्स. 1500ला पण जर 25ने डिवाईड केलं तर हार्ट रेट कम्स 60 बीट पर मिनिट, म्हणजेच त्याला ब्रॅडिकार्डिया असू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला एक सिम्पलेस्ट मेथड आहे हार्ट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आज नॉर्मल ई सी जी आणि त्याच्या बेसिक गोष्टी शिकलेल्या आहेत. आता हे तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. एक ई सी जी डिस्प्ले केलेला आहे. व्हिडिओ पॉज करा, ई सी जीचं स्क्रीनशॉट काढा. ह्याच्यामध्ये तुम्हाला पी, क्यू आर एस, टी हे कॉम्प्लेक्सेस लेबल करा. ह्या ई सी जीचा हार्ट रेट काढा आणि तुम्ही ह्याच्यावर व्यवस्थितपणे स्टडी करू शकता. थँक्यू.